नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तनुजा सोमनाथ घुमण आणि राणी राहुल कामटे या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत. कोंढवा बुद्रुक पुणे या परिसरात आहोत. तेव्हा चला बघूया आजच्या भागात मैत्री यांनी कशी जपली आहे ते जाणून घेऊया, बोलतं करूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. अत्रावळी पत्रावळी, पत्रावळी होता भात, भातावर होतं तूप, तुपासारखा जोडा, राहिला घोमणवाडा, घोमणवाड्यात होती तुळस, तुळशीला घातले पाणी, आधी होते आई वडिलांची तानी, आता झाले सोमनाथरावांची राणी. काय सांगता? हो. तुम्ही? महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, राहुल रावांचं नाव घेते तुमचं मान राखून. बरं, द्या वैदी ओळख करून द्या सगळ्यांची. ते सासरे आहेत शशिकांत घुमण, ते सासूबाई यमुना नमस्कार. या ननंद आहेत सविता खाडे. पलीकडे पाठीमागे तिन्ही चारही माझ्या जावा आहेत. नमस्कार. ते भाऊजी आहेत विनायक घुमण. नमस्कार. आणि ती आमच्या घरातली सगळी छोटी मुलं. हो 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 हो. आणि इथे ती आमची सून आहे, मोठ्या जावेची मुलगी, ही जाव आहे आमची. नमस्कार. आणि ही मैत्रिणी माझी. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माहेर पेरणे. कोण कोण होतं घरी? घरी आई वडील, भाऊ बहीण. राहायला सगळे? हो. लहानपणी? हो, लहानपणी. आणि तुमच्याकडे तुमचं बालपण कुठलं? कोंढव्यातच. कोंढव्यातच. किती जणांचं कुटुंब होतं तुम्ही लहान असताना? लहान असताना अंदाजे 20 जणांचं कुटुंब. 20 जणांचं. मग तुमचे आई बाबा काय करायचे? आई वडील, आई शेतीच करत होते, वडील पण शेती करायचे, पण बँकेत कॅशियर होते, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. दोन्ही करून ते पहिल्यापासून कोंढव्यात? पहिल्यापासून. तुमचं सगळं शिक्षण वगैरे सगळं कोंढव्यात? बर. तुमचं माऊली? माझं माहेर कोंढवा, खुर्द. काय करायचे आई बाबा? आई वडील लहानपणीच वारले. मग सगळं संगोपन कोणी केलं? चुलती आहे, आत्या होत्या, त्यांनी आजी केलं. आहे. हो. तुमचं बालपण? इथंच कोंढव्यामध्येच गेलेलं आहे. वडील मी लहान असतानाच वारलो होतो, 5 वर्षाचा. ही माझ्या चुलतीची भाची आहे, चुलत मामाचीच मुलगी केलेली. आणि एक भाऊ होता. दोघे कोंढव्यात? मग कोंढव्यातल्या कोंढव्यातच? एक कोंढवा खुर्द आणि एक बुद्रुक. इथनं 2 किलोमीटरवरती कोंढवा खुर्द आहे आणि हे बुद्रुक आहे. तुम्ही बुद्रुक मध्ये? आम्ही बुद्रुकचे. तुम्ही खुर्द मध्ये? खुर्दमध्ये. मग काय कुठे बॉर्डरवर भेटले का? हो हो. कसं खरं कसं जमलं? ते नात्यामध्ये आहे ना, त्याच्यामुळं असं वाटायचं की काय वाटायचं? की अशी आपल्याला लग्नासाठी मुलगी पाहिजे. मग ती नात्यामध्ये ती होती. नाही, अशी पाहिजे म्हणजे हीच पाहिजे असं? ही चांगलीच होती ना. नाही, पण तीच पाहिजे होती असं मनात होतं ना? हो. हो. पहिल्यापासून लक्ष ठेवून होता ना? लक्ष ठेवून. कितवी पासून? 11वी पासून. काय हो, तुम्हाला प्रपोज कोणी केलं? त्यांनीच केलं. मग कुठे? आता काय असं घराजवळच. मी एक पत्र लिहिलं होतं आणि ते द्यायची माझी हिंमत होत नव्हती. तर त्यांच्या घरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर एक पिठाची गिरणी होती, त्यांच्या जवळच्यांचीच होती. मी तिला हातात नाही द्यायची म्हणून खाली टाकली चिठ्ठी. तिने ती उचलून नंतर गेली. तुम्ही का उचलली? सांगितलं होतं मी. मग त्यापेक्षा ती चिठ्ठीच द्यायची ना हातात. नाही, ते कोणी बघून कसं वेगळं वाटेल म्हणून. पण ते बघितलंच गिरणीवाल्यांनी. त्या गिरणीवाल्यांनी घरी जाऊन सांगितलं. त्या गिरणीवाल्यांनी ते चिठ्ठी आहे ना घरी नेऊन दिली. मग कोणी वाचली? वाचली, आमचे चुलते वगैरे होते, त्यांनी वाचली. म्हणजे पिठापेक्षा जास्त चेहरा त्यांचा पांढरा झाला असेल चिठ्ठी वाचल्यावर. हो ना? मग चुलत्यांनी वाचली? हो, त्यांनी वाचली आणि मग घरात सांगितलं. आणि मग काय झालं? मग आमची चुलती होती, चुलतींनी मग आमच्या आईशी बोलणं वगैरे केलं, झालं तिच्या मामाने. पण वहिनी कसा आहे स्वभाव त्यांचा? रागीट पण तेवढंच आहे, प्रेमळ पण तेवढंच आहे. तुम्ही आता जेवढ्या शांत बोलताय कमी आवाजात, तशाच बोलतात का हो या? एवढाच. ज्यावेळेस ते चिडलेले असतात ना, त्यांचं नाही, त्यांनी 4 वेळा जरी आवाज मारला तरी मी एकही आवाज काढत नाही. तुम्ही? हो. त्यामुळे त्यांना कळतंय की काहीतरी आहे बघ, आता राणी बोलणार नाही, राणी आता शांत बसणार, राणी एक शब्द काढणार नाही, कारण चूक झालेली ना, आता राणी एक शब्द काढणार. राणी बसून राहते. राणी व्हेरी गुड. पण राणी कोपली की काय नाही, भांड्यांचा आवाज करत राहायचा आपल्या बेसिंग मध्ये. काय तुमच्याकडे कसं काय जमलं लग्न? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? ह्यांची मामी आईची मैत्रीण आहे माझ्या आईची, मग त्यांनी जमवलं ह्यांच्या मामींनी. काय हो? बरोबर. काय बरोबर? मामींनीच जळवलंय. पण कशी आहे, काय स्वभाव कसा आहे? स्वभाव प्रेमळ आहे, पण रागवली की खूप
कडक आहे एकदम, कडक लक्ष्मी. काय असं का? असं काय नाही, प्रेमळ पण आहे, रागीट पण आहे. पण आता जेवढा आवाज आहे तेवढा आवाज असेल रोज तर आवडेल तुम्हाला? आवडेल ना, खूप आवडेल. म्हणजे नसतो असा आवाज. नसतो. होय ना? पण किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष झाली. 17. त्यांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे, ते पण रागीट पण आहेत, प्रेमळ पण आहेत. जास्त कोण आहे दोघांमध्ये तापटपणा? तापट्टे आहेत जास्त. जास्त ते आहेत. हो. हे नाही सांगत पण ते तुमचंच हो, माझं सांगतात. सांगतात. तुमच्यामध्ये मैत्री कोणाची? मैत्री आमच्या दोघींची. पहिल्यापासून? हो, 18 वर्ष झाले. लग्नानंतरची मैत्री आमची. सुरुवात कशी झाली सांगा? आम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र आहोत. तुम्ही दोघे हो, पहिल्यापासून? लहानपणापासून. आमची गावातली घरं शेजारीच आहे. तेव्हाचा स्वभाव आणि आताचा काय बदल झालाय असं वाटतं? नाही, काहीच बदल नाही झालेला. जसा आहे तसा, फक्त लाईटली थोडंसं रागवला की आपल्याला थोडं शांत बसावं लागतं. थोड्या वेळाने परत ओके होणार, काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे. पण हे लहानपणापासून? हो, लहानपणापासून. आणि तुमची मैत्री कधीपासूनची? आमची लग्न झाल्यानंतर. म्हणजे जसं त्यांचं लग्न झालं तशी मैत्री आहे. म्हणजे आता ह्या दोघांची मैत्री असल्यामुळे एकमेकांचं भेटणं कार्यक्रमात ह्याच्यात पण वगैरे तुम्हाला आमचंही भेटणं झालं ना, भेटणं दोघींचं. झालं आणि त्यातून त्यांच्यामुळं मग मैत्री निर्माण झाली आमच्या. पण तुम्हाला दोघींना न सांगता हे दोघे कधी फिरायला गेलेत? हो, गेले असतील, अजून पण सांगितलं नसेल, जात असतील. म्हणजे ते मित्र आहेत, मित्र आहेत. थांबा, त्यांना विचारूया, कधी गेलाय का हो? नाही, असं कधीच नाही झालं. नाही? सांगूनच गेलं काही. का सांगा? तो कडक लक्ष्मी आहे ना स्वभाव, म्हणून नाही झालं. बरं, मला सांगा, इतकी वर्ष मैत्री टिकून आहे त्याचं श्रेय कुणाला जातं? सगळ्यांमुळेच. सगळे व्यवस्थित सगळ्यांबरोबर प्रेमळ स्वभावाने राहिले तर मैत्री टिकूनच राहणार ना. पण त्याच्यामुळे म्हणजे असं तुमची एकाला मैत्री- कुणाला नाही, हा. सगळ्यांनाच. प्रत्येकाने एक मैत्रिणीला आपण रिस्पेक्ट दिला तर ती पण आपल्याला रिस्पेक्ट देते. कधी रुसवे फुगे होतात, कधी मस्ती मजा होते मैत्रिणींमध्ये. म्हणजे आमच्यामध्ये आम्ही ते शेअर करतो. रोज म्हणलं तरी भेटतो एकमेकींना. रोज भेटता? हो, रोज चालायला जातो बरोबर, किंवा मग दुपारी 4 वाजता असं भेटणं होतं आमचं. तुमचं काय म्हणणं आहे? मैत्रीमध्ये पण रुसवे फुगे होतात, होत नाही असे काय. पण काही काही विषय जे तिथल्या तिथं सोडून द्यावे लागतात जास्त. आता ती पण त्याच्यापर्यंत तुम्ही दोघी कधी भांडलायत का? हा, चिडाचिड्या असतातच अबोला? होणार. आबोला तर नाही शक्यतो. तुमची कशी काय मैत्री, कशामुळे टिकली? आमची लहानपणापासूनच दोस्ती आहे. आणि मैत्री स्वभाव राहुलचा माझ्यापेक्षा मनमिळाव आहे. अच्छा. माझा उलट तापट आहे जास्त. हो. मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी आबोला राहतो, पण तो तसा नाही आहे. तो बोलतो. तो बोलतो आणि म्हणून टिकून आहे. हो. पण तुमच्या दोघींमध्ये त्यातल्या त्यात भांडणं उकरून काढायला कोणाचा आहे नंबर? नाही, असं दोघी पण नाहीये. बोलू द्या ना त्यांना, आता बोलत होते ना. त्या तुमचं नाव घेतील म्हणून लगेच मध्ये बोलतात. घेणारच नाही ना नाव. हा? नाव घेणारच नाहीये. काय बघा, दहशत आहे की काय तुमची? आम्ही नाहीच आहे. सासूबाई सांगा, सुनेबद्दल बोला. सून खूप प्रेम आहे, माणूस मिळावी आहे, सगळ्यांना जपती, जावा भावांना सगळ्यांना अगदी जवळ करून सगळ्या कार्यक्रमात ह्याच्यात उपस्थित राहते. बाबा सांगा, सुनेबद्दल सांगा, मुलाबद्दल सांगा. छान स्वभाव आहे, मनमिळाऊ आहे, घरातल्या लोकांशी सगळे म्हणजे सहकार्य करते. आणि मुलगा? मुलगा पण तसाच आहे. मुलगा पण सर्वांचे लक्ष देतो, सगळ्यांचे. 5 भाऊ आहेत घरात. दादा वहिनी माझे सगळे ऑलराऊंडर आहेत आमच्या घरामध्ये. म्हणजे त्या जेवढ्या सगळ्या जावांना समजून घेतात तेवढं दादा सुद्धा सगळ्या अख्ख्या घराला समजून घेतो. पूर्ण घराला पूर्ण समजून घ्यायचं कार्य तोच करतो. जेवढा तापट आहे ना तेवढ्या त्याच्या दुपटीने तो प्रेमळ आहे. हे ज्याला समजायचं त्याला समजतं फक्त. आणि वहिनी? वहिनी छान आहे म्हणून दादा छान आहे. अगोदर वहिनीचं कौतुक करावं लागतं. मग दादा छान, दादा आपलाच आहे. मी जाऊबाई तिची. दोघांचा स्वभाव छान आहे. प्रत्येक कार्यक्रमात पहिला पुढाकार तिचा असतो आणि सगळ्यांना सांभाळून वगैरे एकदम व्यवस्थित सगळं. मी सगळ्यात मोठी जाऊबाई तिची. बापरे. पण ती खूप छान आहे. पण तुम्ही आधी आला ना या घरात? हो, मी आधी त्यानंतर आल्या ना? हो. म्हणजे तुम्ही त्यांना कामाला लावलं ना? असं काय नाही, बहिणीसारखंच आहे आमचं. होय ना? मग त्यांची छोटी जाऊ आहे. म्हणजे त्या खूप पण खरंच आहे का कडक लक्ष्मीचं रूप? नाही. मग हे का सांगतात असं कडक ते लक्ष्मी? पर्सनल त्यांचं. अच्छा, म्हणजे चाबूक दोघांपुरताच ठेवलाय? हो, बाकीच्यांना नाही अनुभव त्यांचा. पण त्या खूप छान आहेत. म्हणजे जशी मोठी बहीण पाहिजे, म्हणजे मला मोठी बहीण नाहीये, छोटी आहे, पण जसं मोठी बहीण असावी तर त्यांच्यासारखी असावी. या सगळ्या गप्पांबरोबर आता एक छोटंसं आव्हान आहे, आणि आव्हान तुम्हाला दोघांना आहे. तुमचा तापटपणा आणि त्यांचाही तापटपणा, होय ना?
या दोन तापटपणावरती आज काय उपाय आहे तर एक खेळ आहे. तो सगळा तापटपणा त्या खेळात टाकायचा आहे आणि एक चित्र पूर्ण करायचं आहे. तुमच्या दोघांपैकी जो सर्वात आधी ते चित्र जोडणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. बघूया कसे खेळ खेळणार ते. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळवून दिला त्यांनी. अभिनंदन. अरे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. घरातले काय म्हणतायत ते आपण ऐकणार आहोत. हा, मी राणीची मैत्रीण आहे. राणी खूप मनमिळाऊ आहे, स्वभावाला पण ती खूप छान आहे आणि तिचं दुकान वगैरे सगळं सांभाळून ती प्रत्येक कार्यक्रमाला हजर असते. म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप मैत्रीण म्हणून ती खूप छान आहे. मी राणीताईंची जाऊबाई आहे. बापरे. जाऊबाई जरा डेंजर असतात का? नाही, असं काही नाहीये. राणीताईंचा स्वभाव खूप छान आहे. खूप प्रत्येक वेळेस समजून घेतात मला. त्या घरात पण पूर्ण लक्ष देतात व्यवस्थित. दुकान सांभाळून घरातलं पण सगळं ऍडजस्ट करतात आणि मुलांकडेही तेवढंच लक्ष देतात पूर्ण. या माझ्या छोट्या सासूबाई आहेत, खूप प्रेमळ आणि मला काही प्रॉब्लेम आला तरी मी त्यांच्याशी शेअर करते. प्रत्येक गोष्ट मला समजून सांगतात आणि माझं काही चुकलं तर हक्काने त्या सांगतात की हे बाबा तुझं चुकलंय. मग एकदम फ्रेंडसारखं आम्ही राहतो. मी त्यांची भाऊज आहे. एकच भाऊज आहे, म्हणजे आता पहिलीच आहे मी. म्हणजे माझी नणंद नाहीच आहे, ती बहीण आई सासू सगळं एकत्र आहे. खूप करते माझ्यासाठी ती. सासू नाहीये मला, पण सासूपेक्षा वरती छळते. नाही, सासूपेक्षा जास्त छळते म्हणाले त्या. नाही नाही नाही, पण सासू पण तेवढा जीव लावत आहे, तेवढी जीव लावत. हो, किती छान. दाजी कसे आहेत? दाजी सुद्धा एकदम भारी, वडिलांसारखेच आहे. दोघं आई वडील आमचे. मी त्याचा लहान भाऊ आहे. पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेत आले. ते आले, दाजी झाले. आमच्यासाठी ते आई वडीलच आहे, ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा अशी जर काही चुकत असेल, चुकला असेल तर सगळ्यांनाच, घरातल्यांना काही चुकले असेल तर क्षमा करा. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर आई वडिलांची मागेल. कारण त्यांच्या उतारवयात अजूनपर्यंत मी त्यांना जे काय उतारवयात जी काय साथ द्यायला हवी तशी अजूनपर्यंत सुरुवात नाही केली द्यायला. त्यामुळं तीच क्षमा मागतो. तुम्ही? क्षमा म्हणजे मी घरामध्ये छोटी आहे, त्यामुळे क्षमा मागायची तर मी सर्वांचीच मागेन, लहान असल्याने. तुम्ही? माझ्याकडनं कोणाला दुखावलं गेलं असेल, काही चुकलं असेल तर जे कोण असेल त्या सर्वांची मी माफी मागतो. बरं, वहिनीने स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? थोडाफार तापटपणा जो आहे तो कमी करायला पाहिजे. आणि ह्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला? तोच बदल, तापटपणा. तुम्ही रोज टेरेसवर जरा उभे राहा. तुम्ही? त्यांचा स्वभाव एवढा कडक होता ना, म्हणजे जो बदल झाला ना तोच खूप आहे. ह्याच्यापेक्षा नको. आणि ह्याच्यापेक्षा नाही, एवढं तर तापट पाहिजे. नाही तर मग कसं थोडंसं माणूस असं असलं तरच गोष्टी म्हणजे कुठली कामं वगैरे होणार. माणूस खूपच शांत आहे म्हणलं तर मग समोरचा माणूस सुद्धा करणार नाही. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी स्वभावात कुठला? आहे तशीच आहे, काय प्रॉब्लेम नाही. खरंच चांगली, ते सगळ्यांना ऍडजस्ट करून होती. मी जरी किती चिडलो ना, मला कळलं ती बोलत नाही, आपलं काहीतरी गप्प बसायचं. मला कसं म्हणजे की राग जरी आला तरी समोरच्याला बोलून दुखवण्यापेक्षा शांत राहिलं 2 दिवस तर ते मनात ठेवलेलं बरं. हो ना, मनातल्या मनात ठेवलेलं बरं. मग तुम्ही का नाही असं करत त्यांच्यावर? मी पण तसंच करते, मी पण शांतच बसते. काय झालं की मी पण तीही माझ्यामुळे आता करायला लागली. काय राग राग? हो नाही, काय विषय बोलत नाही, शांत घेते. या सगळ्या नोटवरती आता कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. तनुजा वहिनी की राणी वहिनी? बघूया कोण जिंकणार पैठणी. तनुजा वहिनी आणि राणी वहिनी सज्ज झालेले आहेत.
या पैठणी पटकावण्यासाठी. खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू यांच्याच परिसरातला एक स्टँड मिळाला आहे, त्या बास्केटमध्ये गोळा करायचा आहेत आणि सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10 संधी आहेत. बघूया काय होणार या खेळात. तीन, चार. हा, त्याच्यात जायला पाहिजे. एक एक एक. या आता तुम्ही. त्यांची गुणसंख्या आहे 1. एक एक एक. दोघींची गुणसंख्या 1 1 असल्याने आणखी 5 संधी मिळणार. 1 2 1. आता बघा, जिंकण्यासाठी 2 गुण पाहिजेत. एक. अजून एका गुणाची आवश्यकता. अभिनंदन. 2. उपविजेत्या ठरल्या तनुजा वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राणी वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्ही कुटुंबांना, आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.